जय संविधान। आज भारतीय युवा पॅन्थर संघटनेच्या वतीने जे आपल्या फलटण शहरात व आजूबाजूला समाजामध्ये विघटित घटना घडू नये व परराज्यातून जी लोक आपल्या फलटण शहरामध्ये कामाच्या निमित्ताने येत आहेत तरी संघटनेच्या वतीने पुढे समाज आणि जनता सुरक्षित राहावी या उद्देशाने त्या इसमांची आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये नोंद असावी यासाठी भारतीय युवा पॅन्थर संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे। तरी जे आपल्या फलटण शहरामध्ये व इतर अन्य ठिकाणी कामासाठी जे ठेकेदार असतील, व्यापारी वर्ग असतील, हॉटेल मालक चालक यांनी या इसमांची बाहेर इतर राज्यातून येणाऱ्या सर्व लोकांची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये ठेवणे गरजेचे आहे। त्यासाठी कायदा सुव्यवस्थित व सुरळीत चालावा या उद्देशाने भारतीय युवा पॅन्थर संघटनेने आपल्या पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आलेले आहे। तरी दुसरेही एक निवेदन देण्यात आलेले आहे, ते म्हणजे फलटणमध्ये वाहतूक कोंडी व मेन चौकामध्ये जी वाहतूक कोंडी होत आहे व जनतेची असुरक्षिततेचा प्रमाण वाढत आहे व अपघातही होत आहे। यासाठी भारतीय युवा पॅन्थर संघटनेच्या वतीने फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये तेही निवेदन देण्यात आले आहे की वाहतूक नियंत्रण कक्ष फलटण यांनी फलटणमध्ये जे वाहतूक गर्दी व कोंडी होत आहे यावरती उपाययोजना राबवाव्यात व चौकामध्ये दुकानदार आहेत, हॉटेल मालक आहेत, मिठाई स्वीट होम इतर दुकानवाले जे व्यापारी वर्ग आहेत यांनी आपल्या दुकानामध्ये माल खाली करण्यासाठी आपल्या पार्किंगमध्ये गाड्यांची सोय करावी। माल वाहतूक गाड्या ह्या अस्ताव्यस्त अनाधिकृतपणे अधूनमधून लावल्या जात आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे व वाहतूक नियंत्रण अडथळा निर्माण होतोय। तरी यावरती पोलीस प्रशासनाने व वाहतूक नियंत्रण कक्ष यांनी उपाययोजना कराव्यात जेणेकरून आपल्या फलटण व इतर नागरिकांना सुरक्षा मिळावी। तरी भारतीय युवा पॅन्थर संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे की प्रत्येक चौकामध्ये जे लाईट बंद आहेत त्या चालू कराव्यात जेणेकरून वाहन नियंत्रण सुरक्षितपणे सुरळीतपणे चालेल व अपघात घडण्याचे प्रमाण कमी होईल व पोलीस प्रशासनालाही मदत होईल। जर हे उपाययोजना वाहतूक नियंत्रण कक्षाने जर राबवले नाही तर यासाठी भारतीय युवा पॅन्थर धरणे आंदोलन करण्याचा जाहीरपणे इशारा देत आहे। जय भीम, जय पॅन्थर।